साइबर अपराधियों ने मनी लॉन्ड्रिंग और आतंकी गतिविधियों में बैंक खाते का इस्तेमाल की धमकी देकर एक व्यक्ति से 1.5 करोड़ रुपए की ठगी कर ली। पीड़ित की शिकायत पर नागपुर साइबर पुलिस ने तत्काल मामला दर्ज किया और जांच में आरोपियों के तार गुजरात से जुड़े पाए गए। पुलिस ने टीम ने राजकोट से 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों में चिराग मुकेश गोहिल, हेत विपुल पंचमिया और शमा अरशद परमार का समावेश है। पीड़ित हेमंत नारायण करकरे गोरेपेट निवासी को आरोपियों ने व्हाट्सएप वीडियो कॉल पर खुद को पुलिस अधिकारी बताकर धमकाया कि उनके खाते से संदिग्ध ट्रांजैक्शन हुए हैं, जिसका उपयोग आतंकी गतिविधियों में किया गया है। फर्जी दस्तावेज भेजकर डराने के बाद आरोपियों ने फंड वेरिफिकेशन के नाम पर हेमंत से विभिन्न खातों में 1,51,00,000 रुपए जमा करवा लिए। ठगी का पता चलते ही उन्होंने पुलिस में शिकायत दर्ज करवाई। पुलिस ने पैसों के लेन देन का विश्लेषण कर आरोपियों को दबोच लिया। फिलहाल पुलिस हिरासत में उनसे पूछताछ जारी है। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना नागपूरमध्ये आणि इतर लोकांना असे आवाहन करतो की डिजिटल अरेस्ट अशी संकल्पना कायद्याच्या कक्षेमध्ये नाही। जर आपल्याला असं कोणी डिजिटल अरेस्ट करतो म्हणून वगैरे व्हिडिओ कॉल किंवा कॉल करत असेल तर तसं तुम्ही घेऊन न जाता सदरचा कॉल बिलकुल घेऊ नका आणि त्याबाबत 1930 वर तक्रार करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार करा किंवा सदरचा जो नंबर असेल व्हॉट्सअप कॉल आलेला किंवा व्हिडिओ कॉल आलेला तो नंबर चक्षु हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲप आहे, त्यामध्ये भरून आपण तो नंबर बंद करण्याबाबत सुद्धा प्रक्रिया करू शकतो। सायबर पोलीस पथकाने सर कामगिरी करत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळालेलं आहे। काय नेमकं माहिती आहे, काय पूर्ण संपूर्ण मामला होता, किती यामध्ये रिकव्हरी करण्यात आली का? नागपूर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नंबर 101/25 यामध्ये फिर्यादी यांना त्यांचं जे आधार कार्ड आहे ते एका बँक अकाउंटला लिंक असून सदरच्या बँक अकाउंटमध्ये मनी लॉन्ड्रिंगचे वगैरे आणि इतर अवैधरित्या पैसे जमा झालेले आहेत आणि त्याचा तपास चालू असून सदरबाबत आपल्याला अरेस्ट करण्यासाठी आम्ही येत आहोत असे वगैरे धमकी देऊन, तसेच त्यांना वेगवेगळ्या प्रकारे कोर्टाचे परत हायकोर्टाचे CDचे EBIचे वेगवेगळे बोगस कागदपत्र लेटर पाठवून त्यांच्याकडून 1,51,00,000 रुपये त्यांनी फसवणूक केली होती डिजिटल अरेस्ट करून। त्याबाबत आपण गुन्हा नोंद करण्यात आला होता सायबर पोलिसांनी। सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल 80/25चा तपास माननीय पोलीस आयुक्त आमचे रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय DCP लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास चालू केला आणि त्यामध्ये आम्ही 20 लाख रुपये रक्कम फ्रीज करून ती कोर्टाच्या मार्फतीने मान्य कोर्टाच्या मार्फतीने फिर्यादीस आम्ही तक्रारदारास परत करण्याचा करत आहोत। त्याच वेळा आम्ही ज्या अकाउंटवर पैसे गेले होते त्या अकाउंट धारकांना आणि ज्यांनी पैसे काढले होते ते असे गुजरातचे 3 लोक, चिराग मुकेशभाई पंचमिया, हेत विपुलबाई पंचमिया आणि एक महिला शमा अशाभाई परमार यांना गुजरातमध्ये अरेस्ट करून त्यांची मान्य न्यायालयामार्फत ट्रान्झिट रिमांड घेऊन आम्ही नागपूरमध्ये आणलेले आहे। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या सदरची ग्रुपमध्ये बरेच लोक असल्याचे समजून आले असून त्यांच्या उद्या रोजी कोर्टापुढे हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडीमध्ये आम्ही त्यांचा तपास करत आहोत। यामध्ये यांचा आता ट्रॅक रेकॉर्ड आपण तपासत आहोत, त्यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का किंवा त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, तसेच त्यांनी तो जो पैसा काढला होता तो हवाला मार्फतीने व परदेशात ते पाठवण्याचे काम त्यांच्या करत होते, त्याबाबतचे सुद्धा आपल्याला सुराग लागलेले आहे, त्याचा आपण फॉलोअप घेऊन तपास करत आहोत आणि जे पैसे परदेशात गेले असतील ते पण आपण गोठवून परत आणण्याचा प्रयत्न माननीय न्यायालयाच्या मार्फतीने करत आहोत। यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची नक्कीच शक्यता आहे, कारण ह्या सगळा ग्रुपनं ते काम म्हणजे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे काढून ते एकत्र करून ते मार्फतीने पैसा पाठवला जातो, त्यामुळे आणखी आरोपी वाढण्याची नक्कीच शक्यता आहे। यामध्ये मान्य पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जॉईंट CP सर, आमचे DCP लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, तसेच WAPI बॉम्बे आणि त्यांची टीम अजय पराग वगैरे ही यांनी गुजरातमध्ये जाऊन आरोपींना अटक करण्याचे काम केले। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबडवार, नागपुर।